विधानसभेमध्ये थोड्याच वेळात आरक्षणाचा मसुदा सादर होणार आहे। मराठा समाजाला 10% आरक्षणाची शिफारस करण्यात आलेली आहे। मराठा आरक्षण ठराव एकमताने मंजूर करायचाय असा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आरक्षणावर घेण्यात आला आहे। बैठकीमध्ये 5 मुद्दे विरोधी पक्षांना निदर्शनास आणून दिलेले आहेत। मराठा आरक्षण ठराव एकमताने मंजूर करायचाय असा हा ठराव गटनेत्यांच्या बैठकीमध्ये आरक्षणावर हा निर्णय घेण्यात आला आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडून। विनायक, निकिता, सत्ताधारी पक्षाकडून मराठा आरक्षण बाबतचा ठराव जो आहे तो थोड्याच वेळात सभागृहात मांडला जाईल आणि त्यावेळी कोणतीही चर्चा न करता हा ठराव जो आहे तो एकमतानं पारित करावा अशी गटनेत्यांच्या बैठकीत सर्वपक्षीय सगळ्याच नेत्यांनी जे आहे ती याला संमती दर्शवलेली आहे। मागील काळात जे ठराव झालेले होते ते अशाच पद्धतीने एकमतानं मंजूर झालेले होते, त्यामुळे हा ठराव सुद्धा एकमतानं मंजूर करावा अशी सर्वपक्षीय नेत्यांचे म्हणणं आहे। फक्त विरोधी पक्षांकडून एक पत्र देण्यात आलेलं आहे, त्यामध्ये काही बाबी ज्या आहेत ते विरोधी पक्षांनी सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा कुठेतरी उल्लेख मुख्यमंत्र्यांनी करावा अशी विरोधी पक्षांकडून मागणी केलेली आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण ठराव जो आहे तो आता विधानसभेच्या कामकाजात आणला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते आपल्या भाषणामध्ये विरोधी पक्षांचे मुद्दे सुद्धा मांडणार आहेत। त्यांनी आश्वासन तसं दिलेलं आहे, त्यामुळे चर्चेविना मराठा आरक्षणाबाबतचा हा ठराव जो आहे तो थोड्या वेळात मंजूर होईल। अगदीच विनायक, जाणून घेत राहू अधिक माहिती। तुर्तास धन्यवाद। मराठा आरक्षण ठराव एकमताने मंजूर करणार असा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये झालेला आहे। आरक्षणावरचा हा महत्त्वाचा निर्णय आपण पाहतोय। बैठकीमध्ये एकूण 5 मुद्दे विरोधी पक्षांना निदर्शनास आणून दिलेले आहेत आणि विरोधी पक्षांच्या मुद्द्यावर सभागृहामध्ये खुलासा करणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा आरक्षण ठराव एकमताने मंजूर करणार असा एक महत्त्वाचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये झालेला आहे। आरक्षणासाठी विशेष अधिवेशन आज सुरू आहे आणि आजच्या बैठकीमध्ये गटनेत्यांच्या बैठकीमध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे विरोधी पक्षाकडून निदर्शनास आणण्यात आले। तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, त्यातल्या महत्त्वाच्या बाबी। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर राज्य सरकारनं सविस्तर खुलासा करावा। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याबाबत आश्वस्त करावं।